राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तसेच आमदार रोहित पवार या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे। सध्या ते चाळीसगाव तालुक्यामध्ये या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि एकंदरीत जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक त्यांच्या सभा त्या ठिकाणी प्रचारार्थ पार पडणार आहे। दादा काय सांगाल, एकंदरीत आपण या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहात? एकतर इथं जे वातावरण आहे ते महायुतीच्या विरोधात आहे। इथं जर तुम्ही शेतकऱ्याला भेटलात विचारलं तर मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पादन इथं घेतलं जातं आणि इथं प्रत्येक शेतकरी या सरकारवर नाराज आहे। महिलांशी आम्ही चर्चा केली, महिलांशी बोलल्यानंतर जी काही महागाई वाढलेली आहे त्या बाबतीत महिला त्रस्त आहेत। युवांबद्दल विचारलं तर बहुतांश युवा या जिल्ह्यामध्ये न थांबता पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या मोठ्या मोठ्या शहरामध्ये जाऊन तिथं काम करतात, नाहीतर स्पर्धा परीक्षा देत आहेत। त्यामुळे इथं परिस्थिती तशी महायुतीच्या बाजूली नाही, महाविकास आघाडीच्या बाजूली आहे। आणि चाळीसगावमध्ये आता इथं आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर आमचे जे सर्व नेते आहेत ते महाविकास आघाडीचा धर्म खूप मनापासून तिथं पाळताना आपण सगळे बघू शकतो। खरं तर आमच्या सगळ्यांची इच्छा होती राजूभाऊ देशमुख नाही तर आमच्या एखाद्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना पक्षातून इथं उमेदवारी मिळावी, पण शेवटी 3 पक्ष आहेत, एकत्रित वाटाघाटी तिथं होत असतात आणि त्याच्यात उन्मेष भाऊंना तिथं संधी मिळाली। पण इथं जर तुम्ही बघितलं की उन्मेष भाऊंनी सुद्धा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामावून घेतलेला आहे। राजूभाऊ देशमुख आणि आमचा जो पक्ष इथं त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीचा धर्म स्वीकारत एकत्रित आता ही आम्ही लढत आहोत। आणि इथं सुद्धा जर सर्व सर्वे आणि अभ्यास जर आपण केला तर इथे यांच्या विरोधात, उन्मेष भाऊंच्या विरोधात जो व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये अहंकार भरभरून आहे, पैशाचा माज आहे आणि हे सर्व सामान्य लोक आहेत आणि सामान्य लोकांना विश्वासात घेऊन ही लढत आम्ही सर्वजण लढत आहोत। त्यामुळे इथं असणाऱ्या लोकांनी ठरवलंय की माज उतरवायचा आहे, अहंकार आत्ताच्या आमदाराचा उतरवायचा आहे, पैशाचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। स्वाभिमान काय आहे या पवित्र भूमीमध्ये इथं असणारी जनता दाखवून उन्मेष भाऊंना खूप मोठ्या मताधिक्याने लोक निवडून देतील असा विश्वास आहे। भाजपचे संकटमध्ये ज्यांना म्हटलं जातं गिरीश महाजन जे जळगाव जिल्ह्यातले आहे आणि एकंदरीत ते उत्तर महाराष्ट्रातील सर्व जागा मी त्या ठिकाणी निवडून आणू असा दावा करतायत। अहो संकट मोचक काय त्यांना काय का म्हणे ना, पण इथं असणाऱ्या सामान्य लोकांची संकट तर सुटली पाहिजे। कपाशीच्या शेतकऱ्यांना काही संकट नाहीत का? इथले जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी बाहेर जातात आणि तुमचं सरकार मागच्या दरवाजावरून कॉन्ट्रॅक्ट भरती करतं, त्या विद्यार्थ्यांना संकट नाहीत का? आता महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, तिथं संकट नाहीत का? इथं या भागामध्ये MIDC शोधून आपल्याला शोधावी लागते आणि जी आहे त्याच्यामध्ये भाजपच्या काळामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प आला नाही। मग हे जे सामान्य लोकांना संकट आहे ते तिथं आपल्याला दिसत नाही का? इथं जर तुम्ही आता चाळीसगावमध्ये आहात, इथं तर दमदाटी म्हणजे इथं असणारे आमदार सरळ भाषणामध्ये म्हणतात इथं दादा एकच आहे, म्हणजे इथं जी दडपशे पोलिसांना सुद्धा इथं सोडलं जात नाही। म्हणजे त्यांचा पोलिसांचा जो मर्डर झालेला आपण इथं बघितलेला आहे। म्हणजे हे जे काही दहशतीचं वातावरण आहे, महिला सुरक्षित नाहीत, हे जे संकट आहेत ना सामान्य लोकांची ते आधी तुम्ही सोडवा। तुम्ही संकट नेत्यांची सोडवतायत, फडणवीस साहेबांची सोडवतायत, पैसा वगैरे ह्या बाबतीत जरा नियोजन तुमचं चांगलं आहे असं आम्हाला कळतंय, पण लोकांना नेत्याच्या नियोजनापेक्षा सामान्य लोकांच्या अडचणी महत्त्वाच्या आहेत। म्हणून जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेलं आहे महायुतीला घरी बसवायचं आणि इथं महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा। आता एकंदरीत मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर त्या ठिकाणी भोजपुरी गाण्यावर बाया नाचतात आणि हीच का तुमची लाडकी बहीण योजना अशी टीका त्या ठिकाणी राज ठाकरेंनी केलेली आहे, काय सांगाल? आता पब्लिकच येत नसेल तर अशी काय नाचगाणी केल्याशिवाय पब्लिक येणार नसतं। त्यामुळे कदाचित त्यांच्या स्टेजवर केला जातो असं देखील आता विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर झालंच आहे ना। आपल्याकडे प्रोजेक्ट येत नाहीत, आपल्याकडे नोकऱ्या नाहीत, स्पर्धा परीक्षेच्या मोठ्या अडचणी आहेत, शेतकरी आज अडचणी आहेत आणि इथं जर कोणाचं भलं झालं असेल तर फक्त कॉन्ट्रॅक्टरचं भलं झालेलं आहे। मोठे मोठे जे काही नेते आहेत त्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाकडे मोठा पैसा आहे। त्यामुळे या राज्यामध्ये सामान्य लोकांचं हित मनामध्ये ठेवून महायुतीने कधीही काम केलं नाही। त्यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे, म्हणजे हे लोक काय करतात तर गुजरातशाही आपल्या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये आणून पाहत आहेत। म्हणजे जायचं दिल्लीला, झुकायचं, त्यांचं ऐकायचं आणि सगळे प्रोजेक्ट गुजरातला पाठवायचे। ही जी प्रथा महायुतीच्या नवीन नेत्यांनी इथं सुरू केलेली आहे ती कुठे ते हाणून पाडावं लागेल। राज ठाकरे साहेबांना मी विनंती करतो की पूर्वीची भाषणं आणि कालचं पण काही प्रमाणात त्यांचं भाषण जर आपण ऐकलं तर नक्कीच सामान्य लोकांच्या बाजूचं। ठीक आहे, टीका आमच्यावर पण त्यांनी केली असेल, पण सामान्य लोकांचे विषय मांडणं महत्त्वाचे आहे। आणि कृपा करून त्यांना विनंती अशी आहे की मतविभाजनीमध्ये महाविकास आघाडीला नाही तर सामान्य लोकांना अडचण होणार नाही याची दक्षता त्यांनी त्या ठिकाणी करावी। आणि महायुतीच्या नेत्यांनी जी महाराष्ट्राची वाट लावण्याचं ठरवलेलं आहे ते कुठेतरी त्यांचा जो अहंकार आणि माज जिरवण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली। नवाब मलिकांनी या ठिकाणी मोठा दावा केलेला आहे। एकंदरीत त्या ठिकाणी शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे, निवडून आल्यानंतर कुणी ते एकमेकांसोबत जाहीर करण्यात जाऊ शकतात। आता मलिक साहेब
एका बाजूला लढतायत, दुसऱ्या बाजूला असं कळतं की त्यांची मुलगी लढत आहे. त्यामुळे ते 2 ठिकाणाहून लढत आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचं बघावं. उद्या काय होईल हे सांगता येणार नाही. पण काय आहे की मलिक साहेब मोठे नेते आहेत आणि महायुतीमध्ये ते त्याच्यामध्ये घटक पक्ष असल्यामुळे नाही तर नेते असल्यामुळे महायुतीमध्ये चर्चा ही फार वेगळ्या पद्धतीची आहे. त्यांच्यातच चर्चा सुरू आहे की उद्या आपण एकत्रित न राहिलेलं योग्य आहे. आणि ती चर्चा ऐकून कदाचित मलिक साहेबांना असं वाटलं असेल की उद्या जाऊन महायुतीतलेच नेते एकत्र राहणार नाही, तर पक्ष एकत्र राहणार नाही, म्हणून ते बोलून गेले असावेत. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्रित आहोत. दादा, राज ठाकरेंनी त्या ठिकाणी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की धनुष्यबाण आणि शिवसेना ही त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंची आहे आणि त्याचबरोबर घड्याळ आणि राष्ट्रवादी ही देखील शरद पवारांची प्रॉपर्टी आहे. कसं बघतो? आता राज ठाकरे साहेब मोठे नेते आहेत. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना ते भेटतात, उपमुख्यमंत्र्यांना बऱ्याच वेळा ते भेटलेले आहेत. गणपतीला सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या घरी आलेले आहेत. आता भाषणात तुम्ही हे सगळं बोललात, पण मग घरी जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा जरा कानात ह्या गोष्टी सांगाव्यात, समजून सांगाव्यात. अशा गोष्टी करणं योग्य नाही. तुमचं ऐकलं तर बरं आहे, सामान्य लोकांचं ऐकलं नाही, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचं ऐकलं नाही, कार्यकर्त्यांचं ऐकलं नाही, तर राज ठाकरेंचं ऐकलं असावं. फक्त भाषणात न बोलता मला असं वाटतं की एक तर त्यांचं स्वागत करतो, तर त्यांनी कुठंतरी जाब विचारलं पाहिजे या सर्व मोठ्या भाजपच्या आणि अजितदादा पक्षाच्या नेत्यांना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापराबाबत हमी पत्र सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यासाठी त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. काय सांगाल? आता ठीक आहे, आता इलेक्शन लागले ना, आता इलेक्शनमध्ये घड्याळ तर लढतच आहे. त्यामुळे त्या आता सुप्रीम कोर्टाने काही केलं तरी तसं या इलेक्शनला त्याचा खूप फायदा होईल, नाही तर नुकसान होईल हे नाही. लोकांनी आता स्वीकारले तुतारी वाजवणारा माणूस आणि घड्याळाला नाकारलेला आहे. घड्याळाचा टाईम आता 12च वाजलेला आहे. या इलेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून या चिन्हाचे आणि तिथं असणाऱ्या सर्व नेत्यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक आवाहन केलेलं आहे महाविकास आघाडीला की मी 2.5 वर्षाचा शोध देतो, मी जर काही चुकीचं काम केलं असेल तर मी जेलमध्ये जायला तयार आहे. 50,000 कोटीचा भ्रष्टाचार स्वतः मी तिथं पब्लिश केलेला आहे. त्याच्यावर मी बोललेलो आहे. त्यांचे जे खेकडे मंत्री आहेत, जे ते सावंत, त्यांच्याबद्दल आम्ही भ्रष्टाचार आणि कोटाली सुद्धा तो स्वीकारलेला आहे. आता कोटाली मोठं जर स्वीकारलं असेल तर ते शिंदे साहेबांनी ते स्वीकारावं आणि ते खरं असल्यामुळे त्यांनी आत्ताच राजीनामा तिथं द्यावा. कारण का उद्या जाऊन विरोधी पक्ष नेत्यासाठी त्यांच्या तिघात भांडणं होणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्यातलं कोण बनतं हे आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा. सत्तेत आल्यानंतर हा सगळा जो भ्रष्टाचार आहे तो लोकांपुढं खऱ्या अर्थाने अजून जास्त पुराव्यासकट आम्ही सर्वजण पुढे आणू. बघू शकतो या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जो भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे तो आम्ही त्या ठिकाणी पुढे आणू असं वक्तव्य या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जे आहेत रोहित पवार यांनी केलेलं आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.